आमचं एकच म्हणणं की बाबा ही पहिली केस नाहीये, या आतापर्यंत 3-4 केस अशा झाल्या. माझी एक खालुंबऱ्याची पण एक ताईचं असंच झालं. दोघी मायलिकी आल्या, ऍडमिट झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की नाही बाळ क्रिटिकल आहे, आई क्रिटिकल आहे. नंतर कळालं काही वेगळ्याच पद्धतीने त्याचं डिलिव्हरी करताना ती ट्रीटमेंट मिळाली, परंतु त्याच्यातही रिपोर्ट काय आले आम्हाला माहित नाही. आता हे रुपाली ताईच्या बाबतीत सुद्धा मी PIला राज्याचे आरोग्य मंत्री असतील आंबेडकर साहेबांना, THO या सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. आता इथून बाळ आणि ते रुपाली ताईला PM करता घेऊन जाणार. ऑन कॅमेरे सगळे ते PM होतील. फॉरेन्सिक टेक्निशियन जे डॉक्टर किंवा ती टीम आहे, ती टीम सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहील आणि त्यांच्या अतिरिक्त किंवा त्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण या PMचा तपासणी किंवा ती सगळी पुढची कार्यवाही केली जाईल. परंतु डॉक्टर जे होते ते तर आता इथं कोणी नाही आहेत, परंतु इथले जे प्रतिनिधी म्हणून काम पाहतायत, काय नाव तुमचं ते दर्पण सरांनी सगळं ते रिपोर्ट मस्तपैकी बनवून आणलाय. किती वाजता पेशंट आले, किती वाजता क्रिटिकल झालं, डिलिव्हरी किती वाजता झाली, परंतु त्यांच्या रिपोर्टमध्ये आणि वेळेमध्ये सगळी पूर्णपणे फसवणूक आहे. ते ज्या वेळेला त्या रुपाली ताईला तिचे मिस्टर 2 जण आले, तिथं आले 4:30 पावणे 5ला. 5 वाजता तिला ऍडमिट केलं. 5:30ला तिचा BP वाढला म्हणून सांगितलं, म्हणून तिला ICU मध्ये घेतले आणि 5:30 ते 6च्या काळामध्ये जी काही डॉक्टरांची पळापळ सुरू होती त्याच वेळेला तिचा जीव गेलेला आहे. 6 वाजता साधारणतः तिचा मृत झालेली आहे आणि त्यावेळेला बाळाला त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ते बाळ इथून त्यांनी NICU मध्ये न्यायला पाहिजे होतं, तिथून त्याचा व्यवस्थित स्टेबल करायला पाहिजे होतं, परंतु ते बाळ त्यावेळेला पण जिवंत होतं की नव्हतं हीच कल्पना नाहीये. आणि ज्यावेळेला नातेवाईक, त्या मुलीची आई सगळे इथं होते, तर ते सांगतात की आम्ही 6 वाजल्यापासून त्यांना विचारतो काय परिस्थिती आहे, नाही थोडंसं BP वाढलाय. मग ते डॉक्टरांची सगळी पळापळ चालू होती. 6 वाजता जर BP वाढला किंवा 6:30 पर्यंत जर आईचं मृत झालेली आहे, डेथ झालेली आहे, तर 6:30 ते 8:30-9 पर्यंत बाळाला इथे ठेवायचं कारण नव्हतं. इथून बाळ त्यांनी 9 वाजता ससूनला पाठवलं. तिथेही त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे होती किंवा तिथली सगळी प्राथमिक सगळी तयारी करायला पाहिजे होती. ससूनला कुठली माहिती नव्हती. तिथे गेल्यावर डॉक्टर सांगितलं इथं कशाला आणलं, ऑलरेडी ते बाळ डेथ झालेलं आहे. मग ही सगळी जी काय फसवणूक या ठिकाणी झालेली आहे, मी स्पष्टपणे सांगतो, यामध्ये पोलीस अधिकारी असतील, संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये लपवणूक करणार नाही. या बाबतीत मी आता आरोग्य मंत्र्यांना सांगितलं, त्यांनी देखील सूचना खाली संबंधित जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. उद्याच्या काळात या बाबतीत जर योग्य तपास